ओवर। योगेश पाटिल ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक ईशान पाटिल। गेंदबाजी के लिए P1 का पहला ओवर लेकर गेंदबाजी करते हुए अल्पेश पाटिल। राइट आर्म राउंड दी विकेट गेंदबाजी करने का फैसला किया गया है यहाँ पर अल्पेश पाटिल द्वारा। योगेश पाटिल ऑन स्ट्राइक। देखेंगे पहले ओवर की पहली गेंद लेकर गेंदबाजी की शुरुआत करते हुए अर्ची वॉरियर्स बारडोली की ओर से अल्पेश पाटिल। रिंग के बाहर दो खिलाड़ी देखने मिल रहे हैं, काउ कॉर्नर क्षेत्र पर देखने को मिल रहा है। ओवर की पहली गेंद लेकर थोड़ी सी शॉर्ट थी, बाउंस मिलता हुआ सुबह के सत्र में। पहली गेंद काफी अच्छी गेंद यहाँ पर गुडलैंड पे से ट्रैवल होती हुई सीधी विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद। डॉट बॉल से शुरुआत होती हुई है मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर। दूसरी गेंद लेकर फिर से एक बार अल्पेश पाटिल। फिर से एक बार अच्छी गेंद, बेहतरीन गेंद देखने को मिल रही है। दो गेंदें बिंदी आती हुई यहां पर अल्पेश पाटिल द्वारा। योगेश पाटिल को समझ नहीं पा रहे हैं इस गेंद को किस तरीके से खेले। ज्यादातर ऑफ साइड के ऊपर से इनफील्ड को क्लियर करने का प्रयास कर रहे हैं, मगर गेंद और बल्ले में कोई भी संपर्क नहीं हो रहा है। अगली गेंद, इस बार फिर से एक बार तीसरी गेंद लगातार यहां पर डॉट होती हुई नजर आ रही है। अल्पेश पाटिल क्या बेहतरीन गेंदबाजी करते हुए P1 का ये पहला ओवर और 3 गेंदें यहां पर डॉट होती हुई देखने को मिल रही है योगेश पाटिल द्वारा। बेहतरीन गेंदबाजी, पहला मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर, उसमें बड़ा शॉट खेलने के लिए जरूर प्रयास कर रहे हैं, मगर गेंद और बल्ले में कोई भी संपर्क नहीं हो रहा है। अगली गेंद यानी चौथी गेंद लेकर इस बार इनफील्ड को क्लियर किया गया है। लॉन्ग ऑन बाउंड्री की दिशा में ये आता हुआ सोनावे इंडियंस की तरफ से योगेश पाटिल के बल्ले से निकलता हुआ पहला चौकार, 4। आनंद आज सफाळे नगरीला झाला आनंदी आनंद आज। थैंक यू। 4 गेंदे 4 रन स्कोर बोर्ड पर देखने को मिले। अगली गेंद यानी 5वीं गेंद लेकर फिर से एक बार ऑफ साइड में गेंद को भेज दिया है, आउट ऑफ द पार्क। सुबह के समय का पहला सिक्सर, योगेश पाटिल ऑन फायर, सिक्सर 6। आनंदी आनंद आज सफाळे नगरीला झाला आनंदी आनंद आज सफाळे नगरीला एकवीरा चषक गाजतो या। थैंक यू। 3 गेंदें यहां पर गेंदबाज के खाते में जाती हुई नजर आई, मगर उसके बाद के 2 गेंदों पर 2 बड़े प्रहार देखने मिले योगेश पाटिल के बल्ले से। अगली गेंद यानी इस बार बेहतरीन गेंद देखने को मिली, थोड़ा सा बाहर रखा था, बॉडी से दूर रखने का प्रयास किया गया था वहां पर अल्पेश पाटिल द्वारा। पहला ओवर समाप्त हुआ। पहली ओवर की समाप्ति के बाद में स्कोर देखने मिल रहा है सोनावे इंडियंस का 10 रन ऑन बोर्ड विदाउट लॉस। टीम सोनावे इंडियंस सोनावे। गावाचं नाव गाजतोय साऱ्या सोहळा सजलाय। रुपेश पाटलांची मेहनत आणि आईचा आशीर्वाद, आई एकवीरा चषक घुमतोय क्रिकेटचा नाद। वेलकम बैक। दूसरा ओवर लेकर P1 2 का ये ओवर पावर मैंडेटरी पावर प्ले का ये दूसरा ओवर लेकर सागर तरे, एक बड़ा नाम टेनिस क्रिकेट का, मनोर विभाग का और पालघर तालुके का एक बड़ा नाम सागर तरे। दूसरी छोर से गेंदबाजी करते हुए सागर तरे देखने को मिलेंगे। ईशान पहली बार स्ट्राइक पर सागर तरे को फेस करने के लिए
ईशान लेफ्ट हैंड और राइट हैंड का कॉम्बिनेशन देखने को मिल रहा है सोनावे इंडियंस। सोनावे की ओर से सागर तरे पहला ओवर लेकर गेंदबाजी करेंगे। राइट अप ओवर दी विकेट गेंदबाजी करते हुए इस बार क्लीन बोल्ड कर हेलो 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 हल हेलो हल चेक हेलो चेक हल हल हेलो हल चेक हल हल हेलो चेक हेलो चेक। सागर तरे की पहली गेंद यहां पर मिडल और ऑफ स्टंप पर क्रॉस होकर बल्लेबाजी करने का फैसला किया गया था। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं और क्लीन बोल्ड होते हुए बल्लेबाज निशान पाटिल को बैक टू पैवेलियन भेजा। 10 के स्कोर पर पहली विकेट का पतन होता हुआ सोनावे इंडियंस सोनावे ए टीम को निशान पाटिल के रूप में अब न्यू बैटर वन डाउन बैटर देखने मिलेंगे। तीसरे नंबर के बल्लेबाज योगेश पाटिल केतन पाटिल न्यू बैटर केतन पाटिल देखने को मिलेंगे। हल सागर तरे इनको पहला ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब रहे। सागर तरे अर्ची वॉरियर्स बारडोली की ओर से दूसरा ओवर मैनेटरी पावर प्ले का उनके कंधों पर वो बाहर सौंपा गया था और वही किया उन्होंने जिस काम के लिए लाया गया था उस काम में अंजाम देते हुए सागर तरे देखने को मिले। पहली गेंद पर सफलता और ईशान पाटिल इनको गोल्डन डक के शिकार बने। जीरो का चश्मा पहनकर अपने डगआउट में पहुंच गए। 10 पर गिरता हुआ पहला विकेट सोनावे इंडियंस ए टीम का। केतन पाटिल पहली बार फेस करेंगे सागर तरे को। राइट अप ओवर दी विकेट गेंदबाजी करते हुए सागर तरे केतन पाटिल के लिए इस बार ऑन साइड में मिड विकेट की रीजन में खेला गया। गेंद को फील्डर जब तक फील्ड करते एक अच्छी फील्डिंग देखने मिली, उतना ही बढ़िया थ्रो देखने मिला मिड विकेट की जानिब, जहां पर एक रन आता हुआ केतन इनके बल्ले से निकलता हुआ ये पहला रन और केतन ने अपना खाता ओपन किया, अकाउंट ओपन किया केतन इन्होंने। हल हल 11 रन एक विकेट के नुकसान पर दूसरा ओवर का खेल जारी है, प्रगति पथ पर चलता हुआ अगली गेंद लेकर। इस बार फुल टॉस गेंद थी, सिर्फ दिशा दी गेंद, आउटफील्ड काफी तेज और गेंद निकलती हुई डीप स्क्वायर लेग की दिशा में सीमा रेखा पार, ये आता हुआ आई एक विराट ट्रॉफी चौकार 4। इस बार शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, हवा में खेला गया है और जगदीश वहां पर गलती नहीं करेंगे। विकेट डाउन होता हुआ, विकेट गिरता हुआ देखने को मिला। बैक टू दूसरा विकेट पैवेलियन जाते हुए 15 के स्कोर पर विकेट गिरता हुआ और एक सुंदर ओटी भराया मानाची येते सुजाता ताई ग, ओटी भराया मानाची, ओटी भराया। वेलकम बैक न्यू बैटर हार्दिक पाटिल। जरूर थोड़ी सी जवाबदारी वाली बल्लेबाजी करनी पड़ेगी यहाँ पर दोनों भी बैटर को। हार्दिक पाटिल और केतन पाटिल, इनको 15 रन 2 विकेटें गिर चुकी है। कोई खास ऐसी बल्लेबाजी नहीं देखने को मिल रही है। मैनेटरी पावर प्ले के ओवरों के अंदर सिर्फ एक चौका लगा के आउट जरूर हो गए बल्लेबाज वहां पर। अब हार्दिक पाटिल और केतन पाटिल ये दो न्यू बैटर देखने मिलेंगे विकेट पर। अगली गेंद लेकर तरे इनकी, इस बार जरूरी है रन लेने का प्रयास कर रहे थे।
मगर वन बाउंस वहां पर फील्ड की गई, खिलाड़ी द्वारा रन लेने का कोई प्रयास नहीं, कोई रन नहीं। यहाँ पर बॉल डॉट होती हुई स्कोर वहीं पर रुका हुआ 15 के स्कोर पर 2 विकेटों के नुकसान पर। 5 गेंदों का खेल हो चुका है दूसरी ओवर का। थोड़ी सी बैकफुट पर जरूर देखने को मिल रही है क्योंकि मैंडेटरी पावर प्ले ये 2 ओवर बड़े शॉट खेलने के लिए बल्लेबाजों को इस बार उड़ा दिया है। ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, गेंद के नीचे खिलाड़ी और एक आसान सा कैच ड्रॉप किया गया, आसान सा कैच ड्रॉप किया गया यहाँ पर खिलाड़ी द्वारा। और एक मौका जरूर हार्दिक पाटिल को मिलता हुआ। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर सोनावे इंडियंस टीम का स्कोर 16 यानी प्रति ओवर 8 के रन रेट से खेलती हुई नजर आ रही टीम सोनावे इंडियंस। सक्सेसफुल आहे क्वालिटी स्टँडर्ड, हाय चषक सक्सेसफुल। आई एकवीरा चकवीरा चषकाची जरा वेगळीच हाय झलक, आई एकवीरा चषकाची जरा वेगळीच हाय झलक, आई एकवीरा। थैंक यू डीजे। मैंडेटरी पावर प्ले की जो पाबंदियां थी वो अब समाप्त होती हुई, फील्डिंग अब खुलती हुई नजर आएंगी। 2 ओवर में सिर्फ 16 रन खर्च किए, गेंदबाजों ने काफी अच्छी गेंदबाजी की। अल्पेश द्वारा थोड़े से पहले ओवर में थोड़े से महंगे साबित हुए, उसके बाद सागर तरे आए, उन्होंने अच्छी गेंदबाजी की। 6 रन देकर 2 विकेट जरूर उनके खाते में गई। फिर से एक बार अपने दूसरा स्पेल लेकर गेंदबाजी करेंगे अल्पेश पाटिल, टीम की ओर से तीसरी ओवर लेकर राइट राउंड दी विकेट गेंदबाजी करते हुए। इस बार हेलीकॉप्टर को लैंड किया गया है खाली क्षेत्र पर। एक तरफ सलमान खान, दूसरी तरफ शाहरुख खान और पीटी जंटा बीच में से फरार। यह आता हुआ आई एक विराट ट्रॉफी चौकार 4। नंबर 1 असा नाही हो कोण असतो आयोजन अलग, आहे नंबर 1 असा नाही हो कोण असतो आयोजन अलग। हे लाखो दिलो की धडकन हे आई एक वीरा चषक, हे लाखो दिलो की धडकन हे आई एक वीरा चषक, लाखो दिलो की धडकन हे आई एक वीरा चषक। थैंक यू। 20 रनों पर पहुंचा अल्पेश पाटिल, इनका पहली गेंद से समाचार लेते हुए बल्लेबाज हार्दिक पाटिल। काउ कॉर्नर की दिशा में खेला गया था, 2 खिलाड़ियों के बीच में से ये गेंद निकलती हुई 1 बाउंस के लिए सीमा रेखा पार। स्कोर अब 20 रनों पर पहुंचता हुआ। पहला इनिंग चलता हुआ, सुबह के समय का पहला सत्र चलता हुआ ये देखने को मिल रहा है। इस बार अच्छी गेंद, कमबैक देखने को मिला यहाँ पर अल्पेश पाटिल द्वारा। अच्छी गेंद देखने को मिली, सीधी विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई समाई डॉट बॉल। स्कोर वहीं पर रुका हुआ सोनावे इंडियंस, सोनावे टीम का। अल्पेश टू हार्दिक। फिर से एक बार मिस टाइमिंग जरूर है, हवा में गेंद है। गली की रीजन में जब तक फील्डर फील्ड करते, आसान सा 1 रन मुकम्मल किया दोनों भी बैटरों ने। और इस 1 रनों की मदद से स्कोर बढ़ता हुआ 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट बाय सोनावे इंडियंस। तीसरे ओवर का खेल प्रगति पथ पर चलता हुआ नजर आ रहा है। अभी तक अच्छी गेंदबाजी की, पहला स्पेल थोड़ा सा महंगा साबित हुआ था, मगर 10 रन मैंडेटरी पावर प्ले के अंदर कोई मायने नहीं रखते। अगली गेंद लेकर फिर से एक बार अल्पेश। इस बार अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई गेंद को हल्के हाथों से खेला गया था शॉट। केतन पाटिल, इन्होंने सिंगल से ही समाधान व्यक्त करना पड़ेगा बल्लेबाज केतन पाटिल को। स्ट्राइक को रोटेट किया गया, फिर से एक बार हार्दिक पाटिल को लगाया गया है। अब बल्लेबाजी स्थान पर अल्पेश पाटिल। इस बार बड़ा शॉट करने का प्रयास, मिस टाइमिंग है, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर गिरता हुआ ये हार्दिक पाटिल। इनका विकेट, एक बड़ी विकेट का पतन होता हुआ हार्दिक पाटिल बैक टू पेविलियन 22 पर गिरता हुआ ये तीसरा विकेट डाउन। पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं, पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं। एक वीरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात, एक वीरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात।
थैंक यू। 22 रन 3 विकेटें हाँ। गिर चुकी है। न्यू बैटर सचिन किनी। अगली गेंद, इस बार अच्छी गेंद थी, फ्रंट फुट का वापर नहीं किया गया है, पर सचिन किनी इन्होंने 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 22 रन 3 विकेटों के नुकसान पर टीम सोनावे इंडियंस। कोई खास स्कोर देखने को नहीं मिल रहा है। 3 ओवर की समाप्ति के बाद थोड़ा सा ड्रिंक्स ब्रेक होता हुआ और चलते फिर से एक बार एक सुमधुर संगीत की ओर। वेलकम बैक फिर से एक बार ड्रिंक्स ब्रेक के बाद में बी प्लान की शुरुआत होने जा रही है। अब देखेंगे कि गेंदबाजी में क्या बदलाव किया जाएगा, कौन से गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा। मगर वही गेंदबाज रहेंगे सागर तरे, जिन्होंने पहला ओवर फेंका गया था, जिस पर 6 रन और 2 विकेट जरूर उनके खाते में गई थी। केतन पाटिल इस बार बड़ा शॉट खेलने का, मिस टाइमिंग है, गली की रीजन में फिर से एक बार जगदीश देखने को मिले खिलाड़ी और विकेट डाउन होता हुआ केतन पाटिल बैक टू पेविलियन, विकेट गिरता हुआ। को मिल रही है, बल्लेबाजों के पैरों में बेड़ियां डाल दी है गेंदबाजों ने। कोई बड़ा शॉट नहीं देखने को मिला। पहले ओवर में जो बड़े शॉट देखने को मिले थे, उसके बाद कोई ऐसा खास बल्लेबाज विकेट पर टिक कर नहीं खेल रहा है। अगली गेंद लेकर फिर से एक बार लॉन्ग ऑफ रीजन में खेला गया था। इस शॉट को 1 ही रन मिलेगा। इस 1 रनों की मदद से स्कोर बढ़ता हुआ अब कई गेंदों के बाद स्कोर बोर्ड हलता हुआ नजर आया। 23 रन 4 विकेटों के नुकसान पर निहार घरत इन्होंने अपना खाता ओपन किया। सचिन किनी अभी तक के एक गेंद फेस की जरूर है, 0 के स्कोर पर खेल रहे। अगली गेंद लेकर फुल टॉस गेंद थी, हवा में गेंद है, मगर इस बार खिलाड़ी के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सचिन किनी के बल्ले से निकलता हुआ फ्लाइट एट सिक्सर 6 रन स्कोर बोर्ड पर। अब स्कोर जरा बढ़ता हुआ नजर आ रहा है लॉन्ग ऑन बाउंड्री की दिशा में। सागर तरे इनको पहला बड़ा शॉट देखने मिला सिक्सर के रूप में, और इस सिक्सर से स्कोर भी बढ़ता हुआ देखने को मिलेगा। 29, लॉस ऑफ 4 विकेट, 29 रन 4 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद लेकर सागर तरे टू सचिन किनी। इस बार फिर से एक बार खड़े खड़े खेला गया शॉट को, गेंद जा रही है डीप पॉइंट की दिशा में। जब तक फील्डर फील्ड करते, आसानी से 2 रन पूरे करते हुए गुड रनिंग बिटवीन विकेट देखने को मिला दोनों भी बल्लेबाज द्वारा, निहार घरत और सचिन किनी द्वारा। स्कोर अब 31 रनों पर पहुंचता हुआ स्कोर एक
चौथे ओवर में अच्छी बल्लेबाजी करते हुए सचिन गिरी अभी तक के 9 रन खर्च किए। सागर तरे इन्होंने आखिरी गेंद, फिर से एक बार फुल टॉस है, ये गेंद सीधे बल्ले से खेल दिया साइड स्क्रीन की ओर, 1 बाउंस ओवर दी रोप। ये आता हुआ आई एक विराट ट्रॉफी चौकार 4, 35 रनों पर पहुंचा। 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर देखने को मिल रहा है सोनावे इंडियन सोनावे ए टीम का 4 विकेटें जल्दी जल्दी गिरने के बाद सचिन इन्होंने अपने कंधों पर जवाबदारी ली है। अच्छी बल्लेबाजी करते हुए सचिन किनी देखने को मिल रहे। इस ओवर में काफी रन देखने को भी मिले। 4 ओवर हो चुके इस पहले इनिंग के। आई एक विराट ट्रॉफी 2026 का महासंग्राम देखने को मिल रहा है स्वर्गीय श्रीकांत जी ठाकरे क्रीडांगन ये मैदान पर। अब इस्तेमाल किया जा रहा है नीरज, ये गेंदबाज को 5वें ओवर में अपने स्पेल का पहला, और टीम की तरफ से ये तीसरे गेंदबाज होंगे नीरज पाटिल। देखेंगे किस तरह की गेंदबाजी करते। अच्छी बल्लेबाजी की है अभी तक सचिन किनी, इन्होंने 4 गेंदों पर 12 रन पर खेल रहे हैं। व्यक्तिगत स्कोर देखने मिल रहा है और नियार गरत 2 गेंदों पर 1 रन। नीरज पाटिल इस बार अच्छी गेंद थी, उतना ही बढ़िया स्ट्रोक खेला गया डाउन द ग्राउंड, मगर लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद थे। जब तक के फील्डर फील्ड करता, एक आसान सा रन पूरा किया बल्लेबाज नियार गरत इन्होंने, और स्ट्राइक को रोटेट किया गया। स्ट्राइक पर फिर से एक बार सचिन किनी को लगाया गया है स्ट्राइक की ओर। 36 रन 4 विकेटों के नुकसान पर नीरज पाटिल लेफ्ट हैंड राउंड दी विकेट गेंदबाजी करते हुए नीरज पाटिल। इस बार मिस टाइमिंग है, हवा में कॉटन बॉल का चांस, यहां पर आसान सा कैच पकड़ लिया और नीरज पाटिल को ब्रेक थ्रो दिलाने में कामयाब रहे नीरज पाटिल। और सचिन किनी इनकी खेली समाप्त होती हुई, विकेट डाउन होता हुआ और एक संगीत। टीम अर्ची वॉरियर्स बारडोली के बीच में ये पहला मुकाबला होता हुआ दूसरे दिन का। नीरज पाटिल गेंदबाजी के लिए, सूरज पाटिल के लिए। इस बार मिस टाइमिंग है, हवा में गेंद का और बल्ले का सही संपर्क नहीं हुआ। फिर से एक बार विकेट गिरता हुआ, बैक टू बैक विकेट। सूरज पाटिल को भी जाना होगा मैदान के बाहर अपने डगआउट में, 0 का चश्मा पहनकर गोल्डन डक के शिकार नीरज पाटिल बैक टू पेविलियन। नाम दर्ज करेंगे। इस बार ऑन साइड में खेल दिया है जरूर, डिप मिड विकेट शॉर्ट मिड विकेट की दिशा में। जब तक कि फील्डर फील्ड कर दे, आसान से 2 रन पूरे करते हुए बैटर समाधान पाटिल। स्कोर बढ़ता हुआ 38 रन 6 विकेटों के नुकसान पर। 5वीं ओवर की 4 गेंदों का खेल हो चुका है। अब तक के 3 रन जरूर खर्च किए और 2 सफलता नीरज पाटिल इनके खाते में जाती हुई नजर आ रही है। अगली गेंद लेकर फिर से एक बार 5वीं गेंद लेकर नीरज पाटिल, समाधान पाटिल के लिए लेफ्ट हैंड राउंड दी विकेट। फुल टॉस थी ये, फिर डाउन द ग्राउंड खेला गया शॉट को काउ कॉर्नर की रीजन में, वहां पर खिलाड़ी मौजूद है 2 रन लेने का
में इंटरेस्ट दिखाना चाह रहे थे, मगर यहाँ पर खराब थ्रो की वजह से एक रन मिलता हुआ। जहां पर एक रन था वहां पर 2 रन पूरे करते हुए दोनों भी बैटर। गुड रनिंग बिटवीन विकेट, अच्छी रनिंग बिटवीन विकेट यहाँ पर दोनों भी बल्लेबाज द्वारा देखने मिली। समाधान पाटिल और निहार गरत द्वारा स्कोर बढ़ता हुआ 40 रन। 5वें ओवर की अंतिम गेंद लेकर फिर से एक बार नीरज पाटिल तैयार है। इसके बाद का मुकाबला होगा वीर तानाजी पारगांव वर्सेस कनात राइडर्स बारडोली। इस बार जरूर खेला गया गली की रीजन में, डीप गली में खेला गया शॉट को समाधान पाटिल के बल्ले से निकलता हुआ एक बेहतरीन चौका, 4 रन। वीर तानाजी पारगांव, कनात राइडर्स बारडोली, दोनों भी टीमों के कप्तान टॉस बॉक्स में जुड़ना है। पहली इनिंग समाप्त होने के पहले ये टॉस बॉक्स में आपको जुड़ना है। कनात राइडर्स बारडोली, वीर तानाजी पारगांव। पांच ओवर की समाप्ति के बाद स्कोर 44, 44 रन, 6 विकेटें जरूर गिरी। एक अच्छे स्कोर की ओर देखने को मिल रहे। कनात राइडर्स बारडोली, वीर तानाजी पारगांव, दोनों भी टीमों के कप्तान। एक वीरा टॉस बॉक्स में जुड़ना है, वहां पर जरूर हमारे साथी समालोचक मिस्टर अजीत जी पाटिल साहब जरूर ज्वाइन होंगे टॉस बॉक्स में। आखिरी ओवर लेकर संजीत पाड़े गेंदबाजी के लिए। संजीत पाटिल, सामने निहार पाटिल, ये देखने मिलेंगे। इस बार शॉट ऑफ लेन की गेंद को हवा में खेला है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम और गेंद के नीचे लंबे कद के खिलाड़ी बली, और वहां पर बली ने मचाई खलबली। सागर कीनी और समाधान पाटिल, ये जोड़ी मैदान पर है। आखिरी ओवर का खेल जारी है। आखिरी ओवर के 5 गेंदें, संजीत पाटिल को पहली गेंद पर सफलता। इस बार जरूर जड़ में रखी गई थी ये गेंद, सीधे बल्ले से जरूर खेला गया। लॉन्ग ऑफ की रीजन में जब तक कि फील्डर फील्ड करते, आसान सा 1 रन मुकम्मल किया दोनों भी बैटरों ने। अभी स्कोर बढ़ता हुआ सोनावे टीम का 45 रन 7 विकेटों के नुकसान पर। इस पहली इनिंग के अंदर टॉस जरूर हारा था सोनावे इंडियंस ने और बल्लेबाजी कर रही है। अब तक के 45 रन हो चुके स्कोरबोर्ड पर। आने वाले 4 गेंदों का खेल अंतिम बाकी है इस पहले इनिंग में। इस बार अच्छी गेंद, गली में दिशा दी है गेंद, ट्रैवल होती हुई, आउटफील्ड काफी तेज और ये निकलता हुआ, आग लगाता हुआ चौका लाल मिट्टी के अंदर। इस चौके की मदद से स्कोर बढ़ता हुआ 49 रन, 49 रन स्कोरबोर्ड पर 7 विकेटों के नुकसान पर। बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर समाधान द्वारा देखने को मिली। थर्ड मैन और गली की रीजन से ये चौका आया। ये चौका काफी अहमियत वाला चौका था। अगली गेंद, चौथी गेंद लेकर इस पहली आखिरी इनिंग की अच्छी गेंद थी, फिर से एक बार जड़ में रखी थी। देखेंगे कितने रन निकलते। थोड़ी सी फंबलिंग, उसका फायदा मिलता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम इनको। सोनावे इंडियंस से टीम का स्कोर इस 2 रनों से अग्रसर होता हुआ आगे बढ़ता हुआ देखने को मिल रहा है। 51 अर्धशतक लगता हुआ यहाँ पर टीम का सांगी का अर्धशतक देखने को मिल रहा है। 51 रन 7 विकेटों के नुकसान पर। आने वाले 2 गेंदों का खेल इस अंतिम ओवर का बाकी, पहले इनिंग का बाकी। देखेंगे इस 2 गेंदों पर क्या रणनीति रहेगी। समाधान पाटिल इनके बड़े बड़े शॉट के लिए जरूर जाएंगे और बड़ा एक टारगेट सेट करेंगे यहाँ पर। इस बार फिर से एक बार
जरूर दिशा दी है, ताकत से ज्यादा नजाकत का इस्तेमाल किया गया। बड़ा क्षेत्र था, खाली क्षेत्र था, वहां पर इनटू द गैप में गेंद जाती हुई जरूर नजर आई डीप पॉइंट की दिशा में। जब तक कि फील्डर फील्ड करते, 2 रन आसानी से पूरे करते हुए दोनों भी बैटर, स्कोर बढ़ता हुआ इस 5वीं ओवर की 5 गेंदों पर 53 रन 7 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद लेकर जरूर आखिरी गेंद होंगी इस पहले इनिंग की। संजीत पाटिल इस बार सफल होकर जरूर खेला था और ये डॉट बॉल आखिरी गेंद डॉट देखने को मिली ओवर की और यहाँ पर रेफर किया गया है, व्हाइट के लिए रेफर किया गया है, बैट्समैन साइड से ये रेफर किया गया है। देखेंगे हमारे थर्ड अंपायर जरूर जुड़ेंगे, राकेश राउत सर थर्ड अंपायर की भूमिका में देखने मिलेंगे हमारे कंट्रोल रूम के अंदर। देखेंगे दूध का दूध और पानी का पानी, अभी जरूर कुछ ही सेकंडों में ये डिसीजन जरूर आएगा। इट इज अ फेयर डिलीवरी। जरूर पहली ओवर की समाप्ति, पहली इनिंग की समाप्ति के बाद में स्कोर सोनावे इंडियंस ए टीम का स्कोर 53 रन 7 विकेटों के नुकसान पर। आने वाले 6 ओवरों में 57 रनों का एक लक्ष्य रखा गया। अर्ची 54 रनों का लक्ष्य रखा गया है अर्ची वॉरियर्स बारडोली ए टीम को 6 ओवर में। जरूर थोड़ा सा कमेंट्री पैनल में हम जरूर बदली करेंगे, सब जरूर हम माइक्रोफोन पर जुड़ेंगे। एक बेहतरीन आवाज, सबके चाहने वाले, सबके दुलारे, सबके प्यारे और पालघर भूषण से जिन्हें नवाजा गया, ऐसे हमारे परम मित्र मेरे छोटे भाई मिस्टर प्रमोद जी शेडगे सर माइक्रोफोन पर। चला कनाद रायडर्स विपक्ष वीर तानाजी पारगाव टॉस कडे यायचंय आणि प्रफुल संदेश पाटील सरांना मी विनंती करतो। हॅलो, टॉस केला जाईल। संदेशजी पाटील साहेब वेलकम। वीर तानाजी पारगाव संघनायक आणि कनाद रायडर्स टॉस साठी यायचंय। आवाज मनोरचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद। सत्य रुपेजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत। टॉस का बॉस आणि संदेशजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले। नरेजी पाटील साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे। यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, त्यासाठी सातत्य आणि शिस्त लागते। सचिन रमेश तेंडुलकर सरांचं हे वाक्य। हॅलो 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 चेक हॅलो चेक अचानक काय झालं? हॅलो 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 चेक 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 हॅलो चेक। म्हणजे आता तर गेला आवाज। हॅलो चेक। 21 चषक साखरे 2026 आपण अनुभवत आहेत। आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा।
संदेजी पाटील कालच्या दिवसात त्यांचा वाढदिवस होता. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. वीर तानाजी पारगाव टीम जर उपस्थित झाली असेल तर प्लीज लवकरात लवकर या. काल वेळेनुसार मात्र सामने आपल्याला पाहायला मिळालेत. जो टॉस टाइमचा वेळ आहे त्या टॉस टाइम मध्येच टॉस झाला पाहिजे. एकविरा चषक आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आजचा सलग दुसरा दिवस. आई एकविरा मातेला वंदन. आई एकविरा श्रद्धेचा आधार, विश्वासाचं बळ आणि मनाला शांतता देणारी माऊली. जिथे भक्ती आहे तिथे आई एकविराचा आशीर्वाद आपोआप मिळतो. कष्टात साथ देणारी, सुखात आशीर्वाद देणारी आई एकविरा. डोळ्यात श्रद्धा, मनात विश्वास आणि ओठांवर नाव. आई एकविरा मातेला वंदन. पहिलाच बॉल घ्या मला ऑफ साइडला टू दी कव्हर इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. रुपेशजी पाटील साहेब यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर फॅब्युलस शॉट. 4 की 6 या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग आहे सध्या. म्हणजे कुडू पुन्हा एकदा ऑन स्क्रीन. राकेश राऊत सर आज जॉईन झालेत. कालच्या दिवसात विशाल नाईक सरांना आपण पाहिलं. अजित म्हात्रे सर आणि आशुतोष विवारे सर सध्या ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणारा असं हे शिस्तबद्ध आयोजन. वेळेचं व्यवस्थापन कसं असावं, टाइम मॅनेजमेंट कसं असावं, तर असावं ते रुपेचे नरेश पाटील साहेबांसारखं. अगदी वेळेवर सामने सुरू, कमीत कमी एंट्री आणि तेवढंच चांगलं प्राइज. अर्थातच तुम्हाला 5,000 रुपयामध्ये 50,000 रुपयाचं फर्स्ट प्राइज, 12 टी शर्ट, दुपारचं पोटभर जेवण आणि सर्व काही सोयी सुविधा. 6 षटकं तुम्हाला खेळायला मिळतात. कधी 2 लाखाच्या स्पर्धा तुम्ही खेळला असतील, परंतु तिथे 2 ते 3 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळतात. परंतु या 50,000च्या जरी रक्कम मात्र छोटी असली, परंतु आज ब्रँड आहे या स्पर्धेचा. चला आपण टॉस कडे. एका बाजूने वीर तानाजी पारगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट कनाद रायडर्स बहाडोली यांच्यातला बॅटल आपण आजच्या दिवसातील दुसरा मॅच बघणार आहोत. दोन्ही संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण बघताय संदेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या महत्वाच्या मॅचचा तर टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. या वीर तानाजी पारगाव संघाचे संघ नायक आणि कनाद रायडर्स मुनीत टॉस साठी यायचंय. संघ नायक या ठिकाणी अवेलेबल आहेत. महत्वाच्या मॅचचा टॉस. एका बाजूने अनिकेत आहेत आणि दुसऱ्या बाजूने मोनित आपल्याला बघायला मिळत आहेत. संदेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतो या ठिकाणी. मंजित देवी आणि आई एकविरा. कॉल आहे तो वीर तानाजी पारगाव संघाचा. आई एकविरा कॉल आहे आणि आई एकविरा आलेला आहे. मॅच सुरू आहे. फक्त डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवा. तर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. चौकार आला पहिल्याच बॉलवर. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लाईन. सरळ बॉल निघून जातोय.
यष्टांचा वेध घेणारा हा बॉल, चांगला बॉल डिलिव्हर केला गेला होता प्रणयच्या माध्यमातून. फलंदाज बाद होताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 4. या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टार्गेट सेट केले गेले 54. 54 धावांचा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. हा बॉल आपण पाहिला तर अगदी पायावरचा बॉल होता, परंतु इथून व्यवस्थित खेळू शकले नाही आणि सरळ बॉल यष्टांचा वेध घेत असताना जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय, आणि दुसऱ्याच बॉलवर विकेट डाऊन. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा ज्या पद्धतीने मात्र हा बॉल आपण पाहिला होता. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळाला आणि सरळ बॉल यष्टांचा वेध घेत प्रणयच्या चेहऱ्यावर मात्र एक अतिशय सुंदर स्माइल आपल्याला पाहायला मिळते. सेलिब्रेशन टाइम कार्डवर जाऊन पोहोचते. ऑन साइडला हुक केलंय, सॉफ्ट डिसमिसल. लगातार दुसरी विकेट मिळत असताना अल्पेश पाटील आल्या पावली परत. बॅक टू द डग आउट. गॉन. लगातार दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहतायत जे पहिला आहे हॅट्रिक वर पोहोचले गेलेत कालच्या दिवसात विकी वजय या गोलंदाजाने पहिली विकेट हॅट्रिक आपल्या करिअर मधली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर या स्पर्धेतली सुद्धा पहिली हॅट्रिक आपण पाहू शकलात. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 1 रन मिळेल. जगदीश पाटील स्वतः आता ऍज अ कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर चांगली गोलंदाजी केली प्रणय. घरत नाही. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेत अर्धा पल्ला पार केला होता खेळपट्टीवर, परंतु इथून रिटर्न फिरवलं. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 बॉलच्या समाप्तीनंतर. आर्ची वॉरियर्स बहाडोली टीम 54 धावांचा पाठलाग करताना 5 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकामध्ये प्रणयने चांगली गोलंदाजी केली, जकडवून ठेवलंय. मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत, हात खोलण्याची संधी प्राप्त करून दिलेली नाहीये. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक्ट आतापर्यंत गोलंदाजी केली गेले असं म्हणायला वावगं ठरणार नाही. सोनावी इंडियन टीम 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल होता, तेवढंच चांगलं सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळतं. पुन्हा एकदा तालमेलची कमी पाहायला मिळाली होती. योगेशने चुकी केले, चुकीला माफी नाहीये. धावा फार कमी आहेत आणि अशा प्रकारचं जर क्षेत्ररक्षण झालं तर डेफिनेटली मात्र कधी कधी पराभवाची चव चाखायला वेळ मिळत नाही आणि वेळ लागणार नाही. 6-2 आई एकविरा चषक आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आई एकविरा देवी म्हणजे भक्तांच्या हकेला धावून जाणारी माऊली आहे. कठीण पायऱ्या चढून गेल्यावर जेव्हा देवीचे तेजस्वी रूप दिसते ना, तेव्हा सगळा थकवा पार पळून जातो. आई एकविरा मातेला नमन, वंदन आणि त्याच नावाने आपण पाहतायत. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आई एकविरा चषक 2026 निस्सिम भक्त म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते ते रुपेजी नरेश पाटील साहेब आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत.
सध्या आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 48 रनची आवश्यकता असेल. 30 बॉल 48. सामना बॅलन्स आहे. दोन्ही टीमकडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस पाहायला मिळतात. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जर त्याला थारा नाहीये. 2 फ्रेम मध्ये सध्या आपण पाहत आहेत विश नेटवर्क जे श्रोते जोडले गेलेत या सकाळच्या सत्रामध्ये त्यांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. ओम साईराम. जय शिवराय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना ईशान पाटीलला आपण पाहतायत. त्यावेळेला हलकीशी बॅटची एज होती की काय मात्र सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल सुटतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. जगदीश पाटील आणि सुदर्शन किनी दोन्हीही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. तंत्रशत फटक्यांचे राजे आहेत परंतु आता फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. आई एकविरा चषक साखरेची ब्रँडेड स्पर्धेमध्ये यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. टक्कन आवाज आलाय परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. ग्रेट कॅच. अतिशय चांगला दर्जेदार झेट टिपला गेलाय. निहार खरत मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. 6 ला 3 गॉन. स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. क्रीडा नगरी आपण पाहतायत नंदनवन. नुकतंच जे गाणं लागलं खऱ्या अर्थानं आई एकविरीच्या दर्शनाला गेल्यानंतर विसावा घेण्यासाठी एवले फार्म हाऊस नेहमीच मात्र बुक केलं जातं. रुपेजी नरेश पाटील यांच्या एका शब्दाला विनंतीस मान देऊन सर्वांची आई एकविरा ग्रुपची ट्रिप त्यांची संपूर्ण व्यक्तिमत्वांची खऱ्या अर्थानं तिथे गाठभेट होते आणि विसाव्यासाठी क्षणभर विश्रांती. येवले फार्म हाऊस आदरणीय मुकुंदजी येवले साहेब आणि नितीनजी येवले साहेब हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी शुभेच्छा दिलेत या स्पर्धेला. येवले फार्म हाऊस अगदी तुम्ही गेल्यानंतर अवश्य एकदा तरी भेट द्या या येवले फार्म हाऊस. यावेळेला आपला टीम स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेला. बॅकफुटला जात असताना बॉडमॅनचा चांगला वापर केलाय. बॉल फार वेगाने निघून जातो आणि पाहता पाहता बाउंड्री लाईनचा वेध घेतला या बॉलने. आत्मविश्वासासहित या बाउंड्री लाईनला राम राम ठोकलं. 4 रन चौकार. जगदीश पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी शुभमजी पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. यावेळेला ऑन साइडला तगडा प्रहार केला गेलाय. संचित पाटीलच्या बॅट मधून येईल. अप्रतिम सुपर टायमिंग. सरळ शॉट. या वेळेला आपण पाहतायत बॉलला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. वकील आहेत परंतु क्रिकेटवरचा अफलातून प्रेम पाहायला मिळतं. 16 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा अप्रतिम चांगला फटका खेळला गेलाय. वी फॅक्टर मध्ये आपण पाहिलं खराब फिल्डिंग. चुकीला माफी नाही. इट इज नो यूज क्राइंग टू स्पीड मिल्क. दूध होतं गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतं. म्हणून नुकताच मी उल्लेख केला की कमी स्कोर असेल तर तिथे तुमची फिल्डिंगचा स्टँडर्ड हा मात्र अप्रतिम असायला हवा.
परंतु इथे तसं काही दिसत नाहीये. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 20 वर जाऊन पोहोचली गेले. या चौकाराच्या निमित्ताने या आपण जाऊया मिस्टर सौरभ तरे डीजे इन द मिक्स विघ्नहर्ता डीजे. आहे कोण वीरा चषकाची जरा वेगळीच हाय झलक आई एक वीरा चषकाची जरा वेगळीच हाय झलक आई एक वीरा चषकाची जरा वेगळीच हाय झलक. संयम, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. गेली 4 वर्ष आपण पाहिली संचित किनीला संधी मिळत नाहीये. सोनावी इंडियन या टीम मधून 4 वर्ष तो 12वा खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये सचिन किनी आणि त्यांची संपूर्ण टीम संचित किनीला मात्र स्थान देतील प्लेइंग 11 मध्ये आणि तो सुद्धा 12वा खेळाडू चांगलं क्रिकेट खेळेल हीच आपण अपेक्षा करूया. संचित, अजून तू चांगली प्रॅक्टिस कर आणि पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये असं करून दाखव की तुला मात्र प्लेइंग 11 मध्ये जागा पहिली मिळाली पाहिजे. सरळ बॉलला फेकून दिलंय. षटकारासाठी शुभमजी पाटील यांच्याकडून जगदीश पाटील यांना 100 रुपयांचा कॅश प्राइज. काय फटका होता, सुपर टायमिंग, अप्रतिम खेचून मारला होता आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. व्हॉट अ शॉट बाय जगदीश पाटील. स्वतःच कॅप्टन आहेत. आता कर्णधार पद कसं असावं आणि एकदा का कर्णधार पदाची माळ गळ्यात जेव्हा येते ना त्यावेळेला संपूर्ण जबाबदारी तुम्हाला ही संघाची आणि गावाची येते. चांगला फटका खेळला. बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. चांगला झेल टिपलाय. परफेक्शन या वेळेला पाहायला मिळालं. गॉन. जगदीश पाटीलला परतावं लागेल. ईशान पाटील चांगला झेल, अतिशय सुंदर पद्धतीने दर्जेदार झेल पाहायला मिळाला. लो फुलटॉस बॉल होता. कधी कधी या बॉलवर विकेट मिळते आणि त्याचं ताजं उदाहरण पाहायला मिळालं. जगदीश पाटीलने पहिल्या बॉलवर षटका ठोकला. एक मारा लेकिन सॉलिड मारा असंच म्हणावं लागेल. जगदीश पाटील यांच्या बॅट मधून तो षटकार. या आपण जाऊया विकेटच्या निमित्ताने सौरभ तरेकडे. चषक आहे बघा लई टॉप रुपेश दादाचा आई एक वीरा चषक आहे बघा लई टॉप आहे बघा लई टॉप आहे बघा लई टॉप रुपेश दादाचा आई एक वीरा चषक आहे बघा लई टॉप. हो, टॉप क्लास स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पालघर जिल्ह्यामध्ये. अशा प्रकारचं आयोजन. संपूर्ण खेळाडू मात्र कलरफुल प्रिंट टी शर्ट मध्ये न्याहून निघाले असं म्हणायला हरकत नाहीये, कारण हे त्यांचे कष्ट आहे. एक छोटस बीज लावलं होतं ते आज वटवृक्ष झाले. चांगला बॉल होता. वल्ली ह्या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सध्या अमोल पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ऋग्वेद, कालच्या दिवसात चांगली झोप मिळाली असेल, सॅटिस्फॅक्शन मनाला मिळाला असेल. पिंटू वजे स्वतःवर थोडेसे निराश आहेत कारण त्यांची कामगिरी चांगली झालेली नाहीये, परंतु त्यावर खूप अभ्यास करतायत. खेळावं कसं, डिफेन्स, षटकार, चौकार, आक्रमकता की संयम. अप्रतिम चांगला फटका आहे. खडे खडे स्ट्रोक खेळलाय परंतु फिल्डरला निवडलं होतं, त्याला बीट करत बॉल निघून जाईल षटकारासाठी. खराब फिल्डिंग. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच एंड विन द मॅच. हा झेल नाही तर ही मॅच सोडलेली आहे. चांगला फटका खेळला होता परंतु विकेट मिळण्याची दाट शक्यता होती आणि सरळ बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. मेल षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या अमर पाटील, यश पांडे आम्हाला दर्शवत आहेत. 32 धावा, 32 रन. विजयासाठी आता 22 रनची आवश्यकता आहे. आर्ची वॉरियर बहाडोली वर्सेस सोनावे इंडियन. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना पहिला. चांगला बॉल होता. सचिन किनी यांच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. हा झेल खूप महत्वाचा आहे. 1983 ला जर विवेन रिचर्ड सरांचा झेल जर कपिलदेव रामलाल निखंज यांनी जर झेल टिपला नसता तर कदाचित वर्ल्ड कप आला नसता. 2007च्या वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलं असेल, मिसबा उलगचा जर झेल शीर्षनने टिपला नसता तर कदाचित तो वर्ल्ड कप T20चा आला नसता. या वेळेला अप्रतिम चांगला फटका तर आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरने पुन्हा एकदा तीच चुकी केली. चुकांवर चुका होत असताना आणि इथे मार्ग सुकर केलाय विजयाचा
आर्ची वॉरियर बहाडोली या टीमचा चौकार. गुड शॉट, 4 रन. चौकार पाहायला मिळाला. फटका चांगला होता परंतु फिल्डिंग खराब आणि त्यामुळे चौकार. आता येणारे बॉल आहेत 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 18 रन. सामन्याचं समीकरण सोपं झालंय. कॅचेस खूप महत्वाचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. हे आपण सातत्याने पाहिलं. मोहम्मद अझरुद्दीन वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून जो ओळखला गेला, त्याने सांगितलं की दिवसातून किमान तुम्ही 50 वेळा झेल घेण्याचा सराव करतील त्यावेळेला तुम्हाला एक ओंजळीत चांगला झेल येईल. त्यामुळे तुम्ही तो सराव करायला हवा. मग तो झेल कोणत्याही प्रकारचा असो. वेगाने बॉल आल्यानंतर पापणी लवते कधी कधी बॉल मात्र आपल्या हातावर येतो आणि चिपकतो. त्याच पद्धतीने तुम्ही प्रयत्न करत राहायला पाहिजे. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. आपण प्रयत्न करत राहा, आपल्याला ऑटोमॅटिकली यश मिळत राहील. स्वतः अगोदर सिद्ध व्हा, जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करण्यात व्यस्त होईल. बॉल आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो आशुतोष व्यवहारे सरांकडून. 1 रन ऍड होईल. आता 18 बॉल आणि 17 रन. महिला क्रिकेटमध्ये आपण पाहिलं विश्वचषकामध्ये जर अमनजोत कौरने जर तो झेल थर्ड अटेम्प्टला टिपला नसता तर कदाचित महिला विश्वचषकाचं स्वप्न हे भंग झालं असतं. म्हणून झेल खूप महत्वाच्या आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल टिपला आणि सूर्या तळपला. ही हेडलाईन महाराष्ट्र टाइम्स मध्ये पाहायला मिळाली कारण तो झेल परफेक्शन होतं. त्यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलंय. खूप चांगला बॅकफुट पंच होता. संजित पाटीलच्या बॅटमधून 2 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39. आदरणीय सन्माननीय निलेजी कुडूसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक बहाडोली गावातील अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख आणि कनात रायडर्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गार्गेश पाटील यावेळेला पाहायला मिळत आहेत. बहाडोली एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. त्याचप्रमाणे प्रतीक पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. एक हार्ड हिटर बॅटर. ऑन साइडला हुक केलंय. 4 धावा बुक केल्या जातील का? यस, डेफिनेटली. आणि प्रतीक पाटील, योगेश पाटील, बाबू यांचं चौकार आणि स्वागत. आणि अक्षय याच्यासाठी तर हे मैदान चांगलंच आहे. सहर्ष स्वागत. सागर कुडूचं सुद्धा या ठिकाणी आगमन. 4 रन. चांगला फटका होता. या चौकार आणि संघाची धावसंख्या 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॅटची एज अँड टेकन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. अखेरकार मात्र या वेळेला विकेट मिळाली. बॅक टू द डगआउट. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रिकेटच्या नंदनवनात. 15 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे आरची वॉरियर्स बहाडोली टीमला. चांगला बॉल होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले गेले होते. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत आपण पाहिलं तर. गोलंदाज मिस्टर सूरज. 14 बॉल 11 रन. कधी कधी या धावा मात्र खूप मोठ्या वाटू लागतात. त्याचं कारण असतं दडपण, दबाव, इंटरव्हिल विकेट आणि डॉट बॉल या आल्यानंतर मात्र दबावाला जुमानता खेळाडू खेळतात आणि तेच झालंय. इंटरव्हिल विकेट. इथून विकेट डाऊन. फलंदाज मिस्टर अमित पाटील क्रीज सोडण्याचं नाव घेत नव्हता. अजून त्याची इच्छा होती की मात्र मी खेळावं आणि मैदान गाजवावं, परंतु तसं काही घडलं नाही आणि अमित पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. गॉन.
बॉलिंग अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, संमिश्रण युक्त गोलंदाजी कशी करावी. अलीकडच्या काळामध्ये जर तुम्हाला चांगला गोलंदाज बनायचा असेल तर तुमच्याकडे 6 बॉल वेगवेगळ्या पद्धतीने व्हेरिएशन करायला हवं. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता त्यापेक्षा कशी करता आहे. 10 तास करण्यापेक्षा 1 तास मन लावून तुम्ही जर घाम गाळलात प्रॅक्टिससाठी तर डेफिनेटली मात्र त्याचं फळ हे तुम्हाला लवकरात लवकर मिळत असतं. संघाची धावसंख्या 43 ला 6. चौथं षटक प्रगतीपथावर 13 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण आहे. चांगला फटका, परंतु इथे प्रणय थोडेसे पुढे आले. डबल माइंड मध्ये होते. 2 रन्स मिळतील. या चुका फार महत्वाच्या क्षणाला जर झाल्या तर त्याचा मात्र परिणाम हा सोसावा लागतो. इथून 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या 45 लॉस ऑफ 6 विकेट. आता 1 शॉट या ठिकाणी पंच देत आहेत तर 1 रन मिळेल. 44 ला धावसंख्या जाऊन पोहोचले गेले म्हणजेच इथून आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 11 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. हे 44 धावा फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. कनाथ रायडर्स पहाडोली टीमचे बॅकबोन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, आधारस्तंभ आहेत या टीमचे आदरणीय निलेशजी कुडू साहेब यांना मी विनंती करेन आपण समोर या. आपले यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी विनंती करेन रुपेजी पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते त्यांच्या शुभ हस्ते निलेशजी कुडू साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करूया. नेहमीच आमच्या समालोचनावर क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. आता इथून एक चांगला सामना पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर बहाडोलीचे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कनाथ रायडर्स बहाडोली टीम मधून सुद्धा चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीर तानाजी पारगाव टीम आपण डिसिजन पेंडिंग ठेवला होता तर आपण डिसिजन कळवायचंय. फिल्डिंग धन्यवाद अनिकेत. 44 ला 7, 11 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण. अजून सुद्धा सामना या वेळेला संघर्षाच्या मार्गावर पाहायला मिळतो. म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तर खेळाडूंनो दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. ते बेस्ट ऍक्टर बनावं लागेल. कारण या ठिकाणी तुम्हाला कारण आणि सबब चालणार नाहीयेत. आता 10 बॉल आणि 10 रन. कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कारण सांगत बसत नाहीत. त्यामुळे कारण आणि सबब इथे चालणारच नाही. आता 10 बॉल 10. काय बॉलिंग यावेळेला केले ईशान पाटील. यावेळेला ऑन साईडला स्टेप आउट होऊन खेळलेत. ऑन ड्राईव्ह एक नंतर मेल निहार पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45. 9 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आता 9 बॉल 9 रन. फलंदाज सुयोग कुडू एका साईडला ऑन साईडला खेळले. निहार पुढे सरसावतायत. चांगली फिल्डिंग केले. 1 रन तर स्टॉप केले. दुसऱ्या रन साठी प्रयत्न, परंतु फेके येईपर्यंत 2 रन्स काही रोखू शकणार नाहीयेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 47. आता 7 रनची आवश्यकता आहे. 7 रनची आवश्यकता. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये 54 धावा दिसायला छोट्या वाटतात
याच मैदानात कालच्या दिवसामध्ये 70, 71, 72 धावा पूर्ण झालेत. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने समोर फिरवलाय. आता बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता आहे. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं, जे श्रोते सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. वा, काय मॅच सुरू आहे, बरोबर राईट टाइम आम्ही मॅच ऑनलाईन पाहत आहेत असं म्हणत असतील. यावेळेला फुलटॉस बॉल, याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचं हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वपूर्ण पाहायला मिळतं. आणि सागर तऱ्हेने हा षटकार ठोकून दबावाला न जुमानता मी चांगला खेळ करेन षटकार आलाय. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्कोर आर लेवल 53. विजयासाठी 6 बॉल 1 रनची आवश्यकता. सहा बॉल आणि 1 रनची आवश्यकता. अतिशय चांगल्या पद्धतीने सागर तऱ्हेने जो षटकार ठोकला आणि या सामन्याची खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर हवा काढणारा तो षटकार पाहायला मिळाला. ऐन वेळेला षटकार आला. लो फुल टॉस बॉल होता. बॉडमॅनचा चांगला वापर केला होता सागर तऱ्हेने आणि ही त्याची खूबी आहे. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान, परंतु उच्च विचार सागर तरीच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. आता 6 बॉल 1 धावीची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आपण पाहिला तर या वेळेला अगदी हलकीशी बॅटची एज पंचांनी हलकस पाहिलं अजित म्हात्रे सरांकडे आणि इथून मात्र अखो का नजारा समझने वालों को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा नजरेला नजर देत मात्र इथून अंपायर दर्शवत असताना की डॉट बॉल. या वेळेला स्लोवर 1 बॉल. जणू काही आता मुंबईची ट्रॅफिक लागले असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. अम्ब्रेला टाइप मध्ये क्षेत्ररक्षण सजवत असताना आता 4 बॉल आणि 1 रन चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा कराव्याच लागतील. फलंदाज बाद गॉन. बॉल आणि 1 रनची आवश्यकता. विकेट डाऊन झाले ते 8. आता मुनीत कुडू वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन अँड रील्स मास्टर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, या 1 धावेने मात्र तो रील्स बनवेल का की 4 बॉल मध्ये 1 रन आलेलं नाहीये ही रील्स बनवेल. मात्र हेच दृष्टिकोन पाहायला मिळणार आहे. दृढ निश्चय तर असेल की या वेळेला 1 रन काढून, कारण क्रिकेटमधील 1 धाव म्हणजे खेळाडूंचा श्वास, क्रिकेटमधील 1 धाव म्हणजे खेळाडूंचा ऑक्सिजन आणि क्रिकेटमधील 1 धाव म्हणजेच लाईफ लाईन, संजीवनी. ह्या वेळेला आपण पाहताय चेतन पाटील स्टाईल मध्ये अक्षयची थोडीफार या वेळेला जरूर आठवण झाली. 53ला 8. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला प्रतिम बॅकफुटला गेले. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, बॉलला फ्लाईट दिली होती आणि त्या कारणास्तव मुनीत कुडूला वेळ मिळाला. बॅकफुटला गेले आणि खूप चांगला फुटवर्क आणि सरळ बॉल निघून जातोय. इथे आपण पाहिलं तर विजयी श्री खेचून आणले गेले. कॉंग्रॅच्युलेशन आर्ची वॉरियर्सचा बहाडोली टीम. अटीतटीच्या लढतीमध्ये मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेरकार 2 विकेट्सने आर्ची वॉरियर्स बहाडोली टीमने हा सामना जिंकला आणि आपल्या खिशात टाकला. दुसऱ्या फेरीत धडक मारले. चला लाईनअप मध्ये आपण हँडशेक करूनच मात्र मैदानाचा ताबा सोडायचा आहे. मॅन ऑफ द मॅच मेडल देऊन आपण सन्मानित करणार आहोत. ओमकार बॉयज स्पोर्ट्स 81 अर्थातच रोहनजी गावड यांच्या माध्यमातून ही मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल 16 समाधान.